पाहूयात पुढची बातमी। जिल्हाधिकारी यांनी वैध मतदान अवैध ठरवलं। शरद तायडे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला। जळगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शरद तायडे। प्रशासनाची आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः शरद तायडे आहेत। भाऊ, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी मतमोजणी केंद्राच्या बाहेर निघालात, काय नेमकं असं घडलंय? अरे काय घडलं काय, तिथं सगळं मनमानी कारभार चालू आहे। सगळं मनमानी कारभार चालू आहे तिथं। म्हणजे जे मतपत्रिका आहे त्या अवैध आहे, त्या वैध ठरवलेल्या जात आहे। आणि मग काय थांबून काय फायदा? इथं त्यांना जर ठरवलं आहे की त्याला निवडून द्यायचं आहे तर मग कशाला आम्हाला बोलवलं? इथं कोण करताय सर्व? कलेक्टर साहेब, दुसरं काय दिलं कर्मचारी, सगळ्याचा विषय त्यांचा तोच विषय आहे तो। या संदर्भात आपली भूमिका नक्की काय 100% मी काय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे। तुम्ही काढता पाय घेताय या ठिकाणी? माझं मग काय तिथं त्यांची मनमानीच चालू आहे तर मग काय काढता पाहिजे घेणं पडेल ना। मतमोजणी या ठिकाणी होते, अजून चालू आहे मतमोजणी? अरे मतमोजणी चालू आहे, परंतु त्यांचा विषय तो आहे ना, तो की प्रत्येक अवैध पत्रिका वैध ठरवता येते। काय सांगणार नेमकं काय आपलं? नक्कीच या ठिकाणी ज्या प्रकारे बघितलं तर मतमोजणीच्या केंद्रावर या ठिकाणी जी पसंतीची 1 क्रमांकाची मते होती, त्या 1 क्रमांकाची मते न घेता अवैध जी मते आहेत त्यांना या ठिकाणी वैध ठरवण्यात येत असल्याची भावना महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी व्यक्त केली असून आज मतमोजणी केंद्राच्या बाहेर या ठिकाणी ते गेलेले आहे। या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी तक्रार करणार असल्याचं या ठिकाणी शरद तायडे यांनी म्हटलेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।